नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आता ऊन पडलेले गावाकडे बघू शकता. वातावरण पण खूप छान झालेले. तर म्हणला आज जरा थोडंसं फेरफटका मारून येऊ, की आमच्या शेजारी असणारी माची जी डोंगरापाशी आज आपली जायची. तर मित्रांनो, असंच ऊन पडत राहिलं तर रोपं पण आपली वाढू शकतात आणि लवकर आपली लावणी पण घेता येईल. तर बघू शकता वावरांमध्ये असं पाणी साचलं आणि त्या साईडला बघू शकता मित्रांनो, रोपं पण थोडी थोडी वाढलेली आहेत आणि हा आजूबाजूचा परिसर बघू शकता मित्रांनो, खूप छान असं झालेलं आहे. तर म्हणलं जावं गावाकडं, जरा थोडासा फेरफटका मारून यावा. की आमच्या शेजारीवर समोर एक थोडासा जंगलाचा भाग आहे, तिथं चाललेलं आहे. हे आपलं घर आहे मित्रांनो, पूर्ण बघू शकता. अशा सह्याद्रीच्या ठिकाणी मी राहतो. बघू शकता उंच उंच डोंगर आणि इकडं असा आपला परिसर आहे. तर आपल्या आजचा ब्लॉगचा आहे 5वा दिवस. तर मित्रांनो, आज आपण ह्याच वाटेने समोर दिसते त्या डोंगरापर्यंत जाणार आहे. तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा. आमच्या इकडला परिसर हा तुम्हाला पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे, कारण आपल्याला हा परिसर पूर्ण फिरायचा आहे. माझ्या मागं बघू शकता खूप छान असा परिसर आहे आमच्या इकडला. जाण्यासाठी मित्रांनो अशी वावरं वगैरे, पाऊस वगैरे पडत होता त्यामुळे थोडं थोडं पाणी साचलेलं. आता पाऊस थोडा उघडलेला आहे, त्यामुळं म्हटलं चला थोडा फेरफटका मारून येऊ. आता शेतामधली कामं तर अजून चालू नाही झालेली, काही दिवसात आता कामं चालू होतील. पण त्यासाठी आपली रोपं वाढायला पाहिजे. असं ऊन असेल तर लवकरात लवकर कामं वगैरे चालू होतील. अधूनमधून पाऊस येतोय मित्रांनो. जास्त पाणी झालं तर रोपं पण वाढू शकत नाही, त्यामुळं असं ऊन असणे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो आपल्यासाठी. तर आजचं वातावरण खूप छान झालेलं आहे. तर चला, असं आपल्याला जाण्यासाठी रस्ते थोडा अडचणीचं आहे आणि ऊन पडतं तेव्हा मित्रांनो भीती असते. भीती वगैरे असते ती म्हणजे सापांची, जेणेकरून जात असताना आपल्याला खाली बघून जायचं. पण आलेले थोडा घरापासून थोडं लांब आलेले, अजून भरपूर असं जायचे आपल्याला. एवढं बघू शकता भरपूर अशी पाऊस पडल्यामुळं झाडं वगैरे वाढलेली आहेत. भरपूर अशी ही झाडं वाढल्यामुळं भीती पण वाटते मित्रांनो अशा ठिकाणावरून जायला, जेणेकरून ऊन पडतं तेव्हा काही ना काही सर्प वगैरे निघू शकतात. त्यामुळं आपल्याला जरा खाली बघूनच चालायचं आहे. तर बघू आता आपण मी आज आमच्या आजूबाजूचा परिसर हा पूर्ण दाखवणार आहे. तर अशी जाण्यासाठी आपल्याला वाट आहे. भरपूर अशी अडचण झालेली आहे मित्रांनो, इकडून सहसा कोणी येत नाही त्यामुळे. तर मित्रांनो बघू शकता केवढा मोठा असा बांध आहे. या साईडला भरपूर असा मोठा बांध आहे. एवढा मोठा बांध कसा आहे तर मित्रांनो, हे पूर्वी बांधलेला बांध आहे हा, आता नाही बांधलेला. त्यामुळं भरपूर असा मोठा बांध आहे हा. तर चला, ऊन पण पडलेले, आपण चालू जरा फिरण्यासाठी. तर फायनली मित्रांनो आपण आता आमच्या रस्त्यापाशी पोहोचलेलो आहे. इकडे जाणारा हा रस्ता आहे, हा निमगिरी किल्ल्याकडे जातो आणि इकडून येणारा रस्ता हा जुन्नरवरून येतो. तर मित्रांनो चला आपण आता वरती जाऊ. इथं असं जंगल आहे थोडं, हे जंगल पाहण्यासाठी आज आपण चाललेलो आहे. तर मित्रांनो तुम्हाला ते दाखवण्यासाठी मी आज चाललेलो आहे. म्हणलं जरा जाऊन यावं, बाहेरून बघून यावा कशा पद्धतीचा जंगलाचा व्ह्यू आहे, ते पण बघू आपण आता जाता. तर मित्रांनो गावाला असंच असतं, जेव्हा काम वगैरे नसतं तेव्हा आम्ही फिरत असतो कंटिन्यू. तर चला मित्रांनो जाऊ आपण वरती आता.
बघू शकता आजूबाजूचा परिसर खूप छान असे, पण आपल्याला अजून वरती जायचं ह्या साईडला. चला अजून सह्याद्रीचं तुम्हाला खूप भारी असं व्ह्यू दाखवणार आहे. पण आता नवीन आपण ब्लॉग बनवतो आहे, त्यामुळं थोडंफार असं तुम्हाला समजेलच. तर मित्रांनो असा हा हे का बनवलेलं, तर आमच्या इकडली पाईपलाईन चालवली आहे, त्यामुळं असा रस्ता थोडा खोदलेला आहे. जाण्यासाठी रस्ता वगैरे नव्हता, असंच होतं पूर्ण. आता पण नाही, पण आज आपण हेच बघत वरती चाललेलं आहे. अशी जंगलामधून मित्रांनो वाट शोधत आपल्याला जायचं वरती. आणि इकडून तुम्हाला दाखवणारा व्ह्यू आहे हा खूप छान आहे मित्रांनो. आपण तोच पाहण्यासाठी आलो होतो. बघू शकता डोंगराच्या जवळ आलेले आपण. आणि इकडून तुम्हाला आमच्या गावचा परिसर दाखवतो. ही जाण्यासाठी वाट आहे मित्रांनो. इकडे वाघ पण असू शकतो. इथं डोंगराला गुरं पण दिसतात चालताना. तर मित्रांनो आता बऱ्यापैकी आपण घरापासून वरती आलोय. दम पण खूप लागलेला आहे. आपण आता वरती येऊन पोचलेलो आहे. आता तुम्हाला इथून गाव दाखवतो माझं कसं आहे ते. समोर बघू शकता एकदम छान असं गाव आहे मित्रांनो सह्याद्रीतलं. थोडं ह्या बाजूनं दाखवतो. आणि इकडे डोंगर बघू शकता पूर्णपणे अशी आहे मित्रांनो. हे आहे सह्याद्रीचं निसर्गरम्य वातावरण. तर बघू शकता मित्रांनो खूप छान असं दिसतंय किल्ला आजूबाजूचा परिसर. हाच पाहण्यासाठी मित्रांनो मी आज डोंगरापाशी आलो होतो. हेच पाहण्यासाठी डोंगरापाशी आलो होतो. तर बघू शकता खूप छान असा व्ह्यू दिसतोय आजूबाजूचा. एक नंबर वातावरण वाटत आहे मित्रांनो. बघू शकता येणाऱ्या ब्लॉगमध्ये मित्रांनो ह्या पूर्ण व्हिडिओ आपल्याला बनवायच्यात. तर आता आपला हळूहळू थोड्या व्हिडिओ बनवायचा ट्राय चालू आहे. तर व्हिडिओ कशा वाटतात मित्रांनो नक्की सांगा, कारण आमचा सह्याद्रीचा हा भाग तुम्हाला पूर्णपणे दाखवायचा आहे. मित्रांनो एवढ्यातच पावसाला सुरुवात झाली. तर बघू शकता पावसाचं वातावरण खूप छान असं झालेलं आहे मित्रांनो. सह्याद्रीचं रूप बघू मित्रांनो. जेव्हा भरपूर पाऊस येतो तेव्हा इथून असे ओढे वाहत राहतात. तर आज आता पावसाला सुरुवात झाली. पाणी साचलं का भरपूर असे धबधबे वाहत असतात. नुकताच पाऊस पडून गेला तर आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता. खूप छान असा व्ह्यू झालेला आहे आमच्या इकडला. समोर दिसते मित्रांनो तो आहे चावंड किल्ला. आणि इकडे ह्या साईडला इकडे आहे नाणेघाट. आणि इकडं दौंड्या डोंगर आहे. आणि समोर दिसतोय तो आहे निमगीर किल्ला. समोर दिसतोय तो निमगीर किल्ला. असंच मित्रांनो आज आपण आले होतो जंगलामध्ये फेरफटका मारण्यासाठी डोंगरावरती. ही आमची तशी म्हणाय गेली तर माचीपर्यंत आपण आलो होतो. डोंगर अजून वरच्या साईडली. असं आहे मित्रांनो सह्याद्रीमध्ये भटकंती करत असताना आपल्याली खूप छान असे छान पाहायला भेटतं मित्रांनो. वातावरण खूप छान झालेलं आहे मित्रांनो. आज मी हेच बघण्यासाठी आलो होतो आमच्या डोंगरापाशी. तर मित्रांनो डोंगराच्या अर्धंगी आलो होतो जेणेकरून आता आपल्याला घरी जायचं आहे. तर बऱ्यापैकी डोंगरापासून अर्ध्यावरून पण बऱ्यापैकी डोंगराचा व्ह्यू दिसतो आणि खूप छान असं वाटतं मित्रांनो इकडं फिरायला. इथं बघू शकता इथं गाई वगैरे तरतात कोणचे तरी. आपण आता आलतो त्या वाटेने परत आता इकडे खाली जाणार आहे जे की घराकडे वाट जाते. तर मित्रांनो ब्लॉगचा हा आता आजचा 5वा ब्लॉग आहे तुम्हाला सांगितलेलं. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली पूर्ण अडचण
हो कसं झाड आहे मित्रांनो, खतरनाक. मित्रांनो समोर दिसतोय हा आहे निमगिरी किल्ला. रस्त्यापाशी पोचलेले आहे आपण आणि आता बघू शकता आजूबाजूचा परिसर. छान वाटलं मित्रांनो, डोंगराच्या शेजारी गेलो जी आमची माची आहे त्या ठिकाणी आपण गेलो होतो आता, आणि भारी वाटलं मित्रांनो. या साईडला बघू शकता वावर वगैरे, पाणी वगैरे साचलेले, आणि आज भरपूर असं वातावरण पण खूप छान आहे. तर असंच आज रस्त्यानं फिरत फिरत आपण आता ब्लॉग बनवत जाणार आहे, जेणेकरून आपले येणारे ब्लॉग हे खूपच छान असतील. सह्याद्रीतल्या पूर्णपणे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. आमच्या आजूबाजूला जुन्नर तालुक्यामध्ये भरपूर अशी ठिकाणे आहेत का जिथं किल्ले वगैरे आणि धबधबे पण आहेत. तर मित्रांनो आता समोर माझ्या बघू शकता हा आहे निमगिरी किल्ला, हा समोर आहे निमगिरी किल्ले. तर मित्रांनो याची पण व्हिडिओ तुमच्यासाठी लवकर बनवून आणील. पण त्यासाठी मित्रांनो इकडं बघू शकता मित्रांनो, वरून पावसाळ्यात खूप छान असं दिसते. मित्रांनो निमगिरी किल्ला आणि आजूबाजूचे धबधबे हे तुम्हाला नक्की दाखवेन. आणि आपले 500 सबस्क्राईब झाल्याशिवाय आपण हे पूर्ण फिरणार नाही. तोपर्यंत आपण गावचाच ब्लॉग बनवत राहणार आहे. आणि नंतर आपण 500 सबस्क्राईब झाले का मग आपण पूर्ण हा परिसर फिरण्याचा प्रयत्न करणार आहे. इकडं मित्रांनो खूप भारी वाटतं इकडे फिरायला. विहिरीला पाणी बघू शकता किती आलेले, भरपूर असं पाणी आलेले. जेव्हा पाऊस पडून गेला तेव्हा भरपूर असं पाणी आलेले, आणि हेच पाणी मी तुम्हाला दाखवतो किती पूर्णपणे विहीर भरलेली. मित्रांनो बघू शकता अशा वाटे पाऊल वाट. मित्रांनो ही बघू शकता किती विहीर भरलेली, पूर्ण अशी विहीर भरलेली. त्याच्या अगोदर पण आपण एकदा व्हिडिओ बनवलेली तेव्हा कमी होती, आता पूर्ण वावराच्या लेवलला भरलेली विहीर. मित्रांनो हे झाड बघू शकता कसं मोठे पूर्ण, नासा पार खाली आलंय ते झाड, जमिनीलाच टेकायचं थोडं राहिले. तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आता भरपूर असे पर्यटक पण आपल्याला दिसले जाताना. भरपूर पर्यटक येत असतात मित्रांनो आमच्या इकडे या सह्याद्रीच्या भागामध्ये. तर मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ मी दाखवणार आहे. किल्ल्या वाट बघू शकता, पूर्ण चिखल झालं आहे वाटेला, छोटीशी वाट आहे. याच वाटेने इकडले सगळे रस्ते असतात जाणे येण्यासाठी. तर आपल्या गावाकडे मित्रांनो बघू शकता आता हे रोप आहे, पण अजून थोडं लय बारीक आहे, छोटं रोप आहे. याला वाढायसाठी ऊन पाहिजे, पण ऊनच पडत नाही. अधूनमधून सारखा पाऊस येतो, त्यामुळे रोपाची वाढ होत नाही. जेवढ्या लवकर वाढ होईल तेवढ्या लवकर आपल्याला आवणी सुरू करते. तर चला आलेलो आहे आता ह्या बांधानी जायचं घरी. तर फायनली मित्रांनो आता आपण आपल्या घरांपाशी पोचलेलो आहे. आमची घरं तुम्हाला दाखवतो, सह्याद्रीमधली घरं तुम्हाला दाखवतो कशी असतात हे बघू शकता. काही घरं कौलाचे, काही घरं पत्र्याचे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आमच्या इकडलं वातावरण झाले. आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करणार आहेत, जेणेकरून आजचा ब्लॉगमध्ये कसा वाटला सांगा, कारण आपण आता छोटे छोटे ब्लॉग बनवतोय. तर इथून आमची वाडीचा परिसर तुम्हाला दाखवतो.